इथे पाहतोय आपण वन बाउन्स मारायचे बाहेर चौकार. पहिला मात्र फटका डीएन पवारच्या बॅटमधून स्वतःचं ओपन खातं ओपन करतोय या चौकाराने डीएन पवार. इथं मात्र त्रिफळा थोडस मात्र चेंडू आदळला बॅटला. ओटू डीजे नक्की जे पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती एक बॅट गॅपमध्ये चेंडू खेळी करताना मात्र बॅटची एज लागली आणि त्रिफळावरती आदळला चेंडू आणि पहिला विकेट मात्र प्राप्त झालाय डीएन पवारच्या स्वरूपामध्ये ते मात्र दहेगाव टीमला. इथे पाहिलं गेलं तर एक नवदीत टीम आहे दहीगाव आणि प्रथमच नाईट शृंखलेमध्ये खेळत असताना पाहायला मिळते आपल्याला. लेफ्ट हँड फलंदाज रितेशला पाहतोय वन डाऊन साठी. पाहूया कशी गोलंदाजी करेल. गोलंदाजी मार्क होते संजय. क्रॉस द लाईन खेळला फटका. 108 पिच चेंडू होता त्याला मात्र फेकून दिला सीमारायचे बाहेर लॉंग क्षेत्रामध्ये. हॅलो. इथे मात्र काही चेंडूची फेकी झाले. इथे यॉर्कर पद्धतीचा चेंडूची फेकी झाले त्याला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने एक फटका खेळला होता परंतु सन्मान चांगला देतोय रितेश. आणि इथं नक्कीच दोन्ही पंच डिस्कस करून निर्णय द्यायचा आहे. पंच डिसिजन असेल. काय पंच डिसिजन रिओ घ्यायचं का सफलचा.
स्लिपचा फिल्डर बघा. आतमध्ये आहे. नक्कीच नो बॉल असेल. तुम्ही थोडंसं स्लिप पॉईंटच्या दिशेला जर सरळ यष्टीरक्षेच्या सरळ ठेवू नका, आतमध्ये ठेवू नका, थोडंसं क्रॉस ठेवा. 2 रिवॉर्ड असेल प्रत्येक टीमला. हा रिवो कोणाचा होता? टीमचा. नक्कीच एक रिवो त्यांचा संपलाय. एक रिवो त्यांच्याकडे शिल्लक असेल. नोची 1 रन ॲड करायचे. धावसंख्या पाहतोय आपण धापलकावरती 10. 1 बाद 10ची धावसंख्या. चांगली सुरुवात. तर पुन्हा क्रॉस खेळला फटका त्या दिशेला, मात्र क्षेत्ररक्षक हा फ्री हिट होता, परंतु फ्री हिटचा तेवढा फटका मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. दापलकर धावा लागल्यात त्या मात्र 1 बाद 12. ओव्हर झाली. एक षटकाच्या समाप्तीनंतर धापलक जाऊन पोहोचले 12 अंकावरती. यानंतर समालोचन करतील ते मात्र गणेश वाघमारे, मेनफार्म मोरबे येथून. नक्कीच समालोचनासाठी आपण आमंत्रण केले त्यांना. हॅलो, धन्यवाद अरुण दादाजी. आपण पाहिलं तर पहिला षटक संपुष्टात आलंय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात ते अद्यापच 12. एक विकेट, महत्त्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळेल. DN पवार बॅक टू डगआउट. पहिली शिकार मात्र बॅक टू डगआउट झाली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर चांगली खेळी राहिल्या रितेशच्या माध्यमातून. एक डावखुरा हाताचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी सुद्धा राहिल्या. 6 चेंडूचा खेळ अद्यापच संपलाय आणि धावफलकावरती धावा अद्यापच जाऊन पोहोचल्यात त्या 12 या अंकावरती. पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संजयनर एनकडनं आपल्याला ही गोलंदाजी पाहायला मिळेल. तर नक्कीच आपण पाहिलं तर 24 चेंडूचा खेळ अद्यापच आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये 6 चेंडू फेकून झाले आहेत. अद्यापच आपण पाहिलं 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. गौरव कामत एंडकडनं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला. दीपक हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अद्यापच आपण पाहिलं तर वैयक्तिक स्वतःचा पहिला असेल आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तो गोलंदाज दीपकच्या माध्यमातून ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. गोरकामत एंडकडनं ही गोलंदाजी असेल. सुदाम स्ट्राईक फलंदाज. नो स्ट्राईकला रितेश. सुदामने अजूनही कुठला मोठा फटका मारून ते आपले इरादे स्पष्ट केले नाही. पण इथं आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये P1चा षटक, खानामारीचा षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी आपण पाहिलं 12 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. सामन्याला सुरुवात होते. आपण पाहिला तर पहिला षटक संपुष्टाला, दुसरा चेंडू पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज दीपकच्या माध्यमातून एक्सुरेक गोलंदाजी. पहिला चेंडू फेकलाय आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर अतिशय चांगला फेकलाय. नट वेगानं चेंडू जाईल या बिलेस आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आलाय. अद्यापच आपण पाहिला ऑफसाईडच्या दिशेनं चेंडू उडवला. झेल चेंडू खाली पण पाहिलं तर शत्रशान सुरेख झेल मिड एस्टा कव्हर मध्ये हा झेल टिपला जातोय. इथं मात्र बॅक टू बॅक दुसरी विकेट डगआउट सुदामच्या पारी जाणतो होते. आपण पाहिलं तर
इथं मात्र घुटना टेकवलाय जरूर क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू इथं मात्र गोलीच्या वेगाने निघून चाललाय इथं थोडीशी मात्र चुका पाहायला मिळाल्या पंबल पाहायला मिळाला छत्रसेनेच्या माध्यमातून अजून एक येईल मोठा फटका या बिलेस मात्र फटक्यामध्ये फसलाय दोन दोन चेंडू खाली क्षेत्रक्षण आपण पाहिलं तर इथं मात्र स्वतः गोलंदाज कुठलीही चुकी करणार नाही इथं मात्र बॅक टू बॅक आपण पाहिली तर तिसरी विकेट तंबूच्या आश्रयाला बॅक टू डगआउट झाली यस आपण पाहू शकाल मैदानाकडे वळूया चांगला सामना रवी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या चौथ्या क्रमांकावरती हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पाचव्या क्रमांकावरती इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका क्षेत्रक्षण तैनात नाही इथं मात्र एक धाव सहजरित्यानं पूर्ण दुसऱ्यांसाठी निघाल्यात पण इथं धोक्याची घंटा होईल का पण इथं पाहू शकाल दोन धाबा सुरेख क्रमत विकेट या दोन धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 18 या अंकावरती यस आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी राहिली आतापर्यंत पण इथं मात्र हा मोठा फटका असेल या बिलेसचा क्रॉस द लाईन चेंडू अपटप्पार सीमा रेषा पलीकडं अजून एक दर्जेदार षटकार धन्यवाद दिजा आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आपण होता आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र आक्रमण आणि तर मात्र आपण पाहिलं तर शेतकऱ्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय अद्यापच आपण पाहिलं तर 24 या अंकावरती 24 विकेट्स आपण पाहिलं तर 24 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात बारा चेंडूचा खेळ अद्याप संपलाय धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात अद्यापच आपण पाहिलं तर 24 या अंकावरती नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेला संजय नगर एंडकडनं मनोहर हा गोलंदाज संजय नगर एंड करू नका पहिला सामना चालू आहे आपण पाहिला तर डोनेवाडी पक्ष दहेगाव असा हा सामना चालू आहे संजय नगर एंडकडनं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळेल एक चांगली गोलंदाजी आता करावी लागेल कारण आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये अवघ्या आपण पाहिलं तर 24 धावा स्कोर गाठून पोहोचल्यात 12च्या सरासरीने ही धावसंख्या मात्र वाढली जाते इथं मात्र हा क्रॉस द लाईन अजून एक चांगला चेंडू फेकला जातोय पण इथं मात्र क्रॉस द लाईन चेंडू निघून चालला विकेट कपरच्या हातामध्ये या बेलेस मात्र कव्हरच्या क्षेत्रक्षणाने हा सुरेख मेहनत आणि अपट्ट मेहनत आपल्याला पाहायला मिळेल चेंडू येईल डॉट जसे जसे चेंडू डॉट येतील ना तसे तसे मात्र थोड्या धावा मात्र कमी आपल्याला पाहायला मिळतील कारण आपण पाहिलं तर 2 दिवसामध्ये पाण्याचा सत्र वाढला होता इथं मात्र थोडासा थंडीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते यावेळी पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला मनोहरच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी पहिला चेंडू डॉट फेकलाय त्यावेळेस अजून एक 30 गती 30 लाईन इथं कव्हरचा क्षेत्रक्षण अडवतोय 30 आलच्या सर्कलमध्ये चेंडूला अडवलं जातंय आणि इथं मात्र सिंगल कंप्लीट झाली यावेळेस आपण पाहिलं तर 25 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचतील
25 धापा स्कोर गार्ड होते. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी राहिली या गोलंदाज मनोहरची. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र फेकल्या, कुठलाही मोठा फटका मारून दिला नाही. अजूनही मात्र सिंगलवरती मात्र प्रयत्नाने चालू असताना पण पाहिलं तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आता सज्ज होईल. हलक्या हाताने चेंडूला विसरण्याचा प्रयत्न, एक धाव सहजरित्यानं पूर्ण, दुसऱ्यासाठी निघाले, धोक्याची घंटा होऊ शकते. इथं मात्र पंचांचा बोट आकाशावरती या. इथं मात्र काही गलती नसताना मात्र आपली विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला बॅक टू डगआउट झाली. बॅक टू डगआउट नवीन फलंदाज आपण पाहिलं तर रवी मात्र बाद होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. पण पाहिला तर दौलत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 4थी विकेट तंबूच्या आश्रयाला आली. रवीच्या पारेचा अंत झाला. त्यानंतर आपण पाहिलं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दौलत हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला. त्या पुढील चेंडू पण पाहिलं तर इथं मात्र नक्कीच ब्रह्मास्त्र वापरला जरूर, पण इथं खोदून काढलाय दौलत या फलंदाजांना. पण पाहू शकाल इथं मात्र नक्कीच धोक्याची घंटा झाली असती. एक धाव सुद्धा पूर्ण, 2 धावा झाल्या असत्या पूर्ण, पण इथं नक्कीच आपण पाहिलं तर कॉलिंग आणि कॉलिंग करणं गरजेचं होता. ते कॉलिंग मात्र सक्सेस झाली. इथं विकेट मात्र सक्सेस आपल्याला पाहायला मिळते. टीम आपण पाहू शकाल डोनेवडे टीमच्या माध्यमातून धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतील 27 धावा. सत्तावीस धावा स्कोर गार्ड होती. इथं मात्र थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा आपण पाहिलं तर एक डावखोर हाताचा गोलंदाज फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज, त्यामुळे कॉम्बिनेशन जुळत नाही. इथं मात्र आपण पाहिलं तर कार्पेटच्या साईन 30 मध्ये अडवला जाईल चेंडू. इथं अजूनही धोक्याची घंटा झाली असती, पण सिंगल मात्र पूर्ण कंप्लीट. सिंगलच्या साईन 28 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. जसं आपण पाहू शकाल बुलिया सामनेकडे शेवटचा चेंडू सिलेक्ट असेल या षटकामध्ये. पण पहिला तर एक चांगला षटक राहिला, कुठलाही मोठा फटका मारून दिला नाही. फलंदाजाला सुद्धा बाद केले, पण इथं मात्र पहा किती चांगली फलंदाजी पाहायला मिळते. ऑफसाईडच्या दिशेनं हा चेंडूला फेकण्याचा प्रयत्न, इथं मात्र नक्कीच एक धाव 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या, तिसऱ्यांसाठी निघाल्यात. पण इथं मात्र पहा अतिशय चांगले भन्नाट रनिंग आपल्याला पाहायला मिळालेले. 3 धावा कंप्लीट आणि 3 धाव्याच्या साईनं 18 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय आणि 3 धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 31 या अंकावरती.
शेवटचा षटक हाणामारीचा षटक घेऊन येते गोलंदाज. इथं मात्र आपण पाहिला तर एक लालीपॉप चेंडू होता आणि इथं मात्र नक्कीच आपण पाहिला तर पंचांनी वाईट घोषित केलाय आणि आपण पाहू शकाल या स्वर चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या 19 सरसबेल 32 धावा स्कोर गाठवतीय. सूरज हा गोलंदाजी ट्रॅकवर चौथा गोलंदाज असेल आणि चौथा आणि हाणामारीचा षटक शेवटचा षटक अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळाला सूरजच्या माध्यमातून. पहिला चेंडू खराब फेकलाय आणि खराब चेंडूच्या साईनं 32 धावा स्कोर गाठवती जाऊन पोहोचल्यात. इथं मात्र पहा अतिशय चांगली भन्नाट वेगाने गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर विकेट किपर कुठलीही चुकी करत नाही. हा चेंडू जाईल डॉट. यावेळेस अजूनही तीच गती तीच लाईन आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू. पहिला चेंडू खराब जरूर फेकला पण इथं मात्र बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र निर्धाव फेकले त्या गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टीम आपण पाहतो शकाल दहेगावच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस थोडीशी चुकी विकेट किपरच्या हातामधून पाहायला मिळते. इथं मात्र चेंडू निघून चाललाय कव्हरच्या पॉइंट मधून आपण पाहिला तर यावेळेस सीमा रेषा पलीकडे येतोय चौकार. छत्तीस धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. थोडीशी चुकी पाहायला मिळेल विकेट किपरना. 4 धावा या आपण पाहिलं तर बॅटची कडा लागून गेली. इथं मात्र आपण पाहिलं तर 36 धावा स्कोर गाठवरती. तर मात्र कार्पेटच्या साईडनं ऑफसाईडच्या दिशेनं सुरेख फटका. इथं पहा अजून एक चुकी अजून एक चुकी. ही चुकी मात्र या थोडेशा आपल्याला महागड्यात ठरणार आहे. टीम आपण पाहू शकाल दहेगाव टीमला कारण तिथं बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. इथं मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजानं बॅक टू बॅक 2 दोन धाबा कंप्लीट आपण पाहिलं तर 42 धाबा 42 4 विकेट्स आपण पाहिलं तर हॅट्रिक जरूर आपल्याकडे होती सरूर दौलतच्या माध्यमातून पण इथं मात्र चांगला प्रयत्न जरूर होता पण शतरशाने केलेली ही मेहनत अप्पट्ट मेहनत आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धाबा इथं मात्र रोखण्यामध्ये यश मिळालं आहे. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील अद्यापच आपण पाहिलं तर 42 या अंकावरती. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. इथं मात्र फटका हव्यामध्ये फसलाय स्वतः गोलंदाज कुठलीही चुकी करणार नाही. दौलतला आता परतावायला गेला. शेवटचा चेंडू होता यावेळेस आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 5 विकेट मात्र मिळवल्या जातात. येणारे चेंडू असतील 24 आणि धावसंख्याची गरज असणार आहे ते अवघे आपण पाहिलं तर 43 या अंकाची.
या सामन्याकडे आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 43 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. दीपक आणि रवी ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये. दीपक आणि रवी ही जोडखाली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पहिला पिवनचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित हा गोलंदाज वापरला जातोय. 24 चेंडू 43 धावांचा पाठलाग करत असताना ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सामन्याला सुरुवात होत्या. ग्रीन सिग्नल आला. आपण पहिला 43 धावांचा पाठलाग करायचा. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज यावेळेस आपण पाहिला तर चेंडू थांबणार नाही. चेंडू बॅट चिकाडा घेऊन चाटत जमिनीला खासत पुसत येतो. पहिला चौकार श्री गणेशाच्या माध्यमातून 4 धाव्यांच्या साहाय्यानं. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सजवेल. इथं मात्र पहा किती चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूचा मार खाला. दुसरा चेंडू आपण पाहिला तर अतिशय भन्नाट वेगानं मिळालेलं जरूर 2 चेंडूचा मार खालाय. पण इथं मात्र 2 मिळालेलं जरूर 2 चेंडूचा मार खालाय. पण इथं मात्र 2 चेंडू मात्र चांगल्या पद्धतीनं मात्र पाहायला मिळालं. या पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. इथं मात्र बॅटची कडा. इथं मात्र थोडेसे चुकी अजून चुकी पाहायला मिळत्या. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर तिसरा चौकार येईल. नक्कीच आपण पाहिलं तर या षटकामध्ये तिसरा चौकार आल्या. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील 13 या अंकावरती. तेरा धावा स्कोअर कार्डवरती आपण पहिला पिवनचा षटकामध्ये ज्या धावा येणं होत्या त्या धावा मात्र कंप्लीट झाल्यात. इथं आपण पाहिलं तर 12च्या सरासरीने धावसंख्या उभारली गेली होती दहेगाव टीमनं. पण इथं आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 13 धावा आल्यात. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर या षटकामध्ये 3 चौकार आल्यात आणि 3 चौकाराच्या साईनं 13 धावा स्कोअर कार्डवरती अजून एक चुकीला माफी नाही दादा. यावेळेस आपण पाहिलं तर बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2 चेंडू निर्धाव फेकल्यात आणि 4 चेंडूवरती 4 चौकार. अशा पद्धतीने धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. वैयक्तिक संघाचा पहिला आणि दुसरा षटक घेऊन येणारा गोलंदाज आपण पाहिला तर रितेश असेल. आणि रितेशच्या माध्यमातून आपण पाहिला तर एक चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. कारण पहिल्या पिवनच्या षटकामध्ये भरपूर धावा कर्षी केल्यात गोलंदाज रोहितनं. तर मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. टार्गेट आता असेल 18 चेंडूमध्ये आता 26 धावा करावे लागतील. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत्या. यावेळेस आपण पाहिलं तर रितेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडूला मात्र फिरकावलाय. पहिला चेंडू आसमानी फटका. यावेळेस मात्र या 6 धाब्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 23 या अंकावरती. 23 धावा स्कोअर गार्डवरती आपण पाहतोय. अजूनही कुठली विकेट मिळवली नाही. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये तटस्थ. धावसंख्या मात्र उभी केल्या त्या 23 धावा.
त्याला नाही लागत रे, इथं लागतंय, ओला होतंय ना ते. यावेळेस आपण पाहिलं तर इथं मात्र आता थोडीशी चांगली गोलंदाजी राहिल्या तर मात्र धाव संख्या पूर्ण झाली असती, पण आपण पाहिलं तर कुठली धाव घेता येणार नाही. आपण पाहिलं तर चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आता समीकरण बदलत जाईल. 23 धावा स्कोर गार्डवरती जरूर आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत्या यावेळेस. हो, इथं मात्र पहा किती चांगली आणि चांगला प्रयत्न होता, पण इथं मात्र चुकीला माफी नाही दादा. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. इथं मात्र नक्कीच आपण पाहिलं तर आणि चौकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 27 या अंकावरती. 27 धावा स्कोर गाठली. आपण पाहिलं तर गोलंदाज चांगली गोलंदाजी करते, पण इथं पहा इथं मात्र झेल अजून एक चुकी पाहायला मिळते. चांगला झेल होता आणि इथं मात्र पहा झेल किती. आपण पाहिला तर नक्कीच इथं मात्र पंच धावा किती असतील. फलंदाज बाद झालाय जरूर. पंच धावा किती आहेत या चेंडूवरती? एकच. एका धावेच्या साईनं आपण पाहिलं तर धावसंख्या वाढली जाईल. स्कोर गार्ड जाऊन पोहोचलाय 28 या अंकावरती. फलंदाज बाद झाल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. संजय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. यावेळेस किती चांगली गोलंदाजी आहे, पण इथं मात्र क्षेत्ररक्षण साथ देत नाही. पण पाहिलं तर भरपूर चुका झाल्यात या क्षेत्ररक्षण करत असताना डोनेवाडी टीमच्या माध्यमातून. बहुतेक आपण पाहिलं तर 2 झेल आणि 3 चौकार मात्र 4 चौकार मात्र सोडण्यात आल्या आणि इथं मात्र धावसंख्या मात्र वाढली गेली टीम आपण पाहिलं दहेगाव टीमच्या माध्यमातून. तर मात्र पहा अजून एक पण याचा विकेट मात्र मिळवली जाईल. जशी मात्र पहिली विकेट मिळवली गेली तशी मात्र ही दुसरी विकेट. तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डगआउट. अजून एक मात्र सलामीची जोडी मात्र तंबूच्या आसऱ्याला निवांतपणे मात्र बाद झाली. पण आपण पाहू शकाल नवीन फलंदाज अजूनही मात्र संजय आणि अजून एक नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तो फलंदाज मनोहर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 28 धावा स्कोर गाठवती असतील. बारा चेंडू आणि 15 धाव्यांची गरज असणार आहे. अजूनही मॅच संपली नाही मित्रांनो. पहा या मॅच मध्ये रंगत येईल, कारण ते आपण पाहिलं तर पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडासा जल्लोष प्रेक्षकांची मनं जिंकण्यासारखा मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. या पुढील होणारा सामना सुद्धा आपल्या लवकरच भेटीला येईल. मी दोन्ही संघाला विनंती करेन नाणेफेकी करण्यासाठी या. या पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल संजय नगर विपक्ष आपण पाहिलं तर गोरकामत दोन्ही दांडवाडी दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकी करण्यासाठी नशिबाचा कौल उडवला जाणार आहे नेक्स्ट मॅच साठी. या पुढील होणारा सामना आपण पाहू शकाल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल लगेच जायचा टॉच बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रवी हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 15 धायची गरज असणार आहे. यावेळेस सुरेख फटका आपण झेल हवेमध्ये. यावेळेस चांगला झेल टिपला जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. अजून एक मात्र फलंदाज होईल बाद. जशी सलामीची जोडी मात्र तंबूच्या आसऱ्याला आली ना तीच मात्र थोडासा अडचणीमध्ये आलाय टीम आपण पाहू शकाल दहेगाव टीम. अजून ही मॅच कोणी जिंकली नाही. आपण पाहिलं आता समीकरण बदलत जाईल. चेंडू असतील 11 आणि धावसंख्येची गरज असणार ती अद्याप आपण पाहिलं तर 15 धाब्यांची.
यावेळेस आपण पाहिलं तर बॅक टू बॅक आपण पाहिलं तर विकेट मात्र मिळवल्या जातात. तर नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. तर मला पाहिलं तर अजून एक मात्र तीच गती तीच लाईन पण चेंडू इथं मात्र क्षेत्रक्षण तैनात नाही. चेंडू चाललाय वन बाउन्स होऊ शकतो. वन बाउन्स चेंडू चालला जातोय. या वेळेस आपण पाहिलं तर रवाना झाल्या सूरज. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर चौकाराच्या आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाल्या. इथं मात्र पहा किती चांगली गोलंदाजी राहिली आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. चौकाराचा जरूर मार खाला. पहिली विकेट मिळवली. दुसरा चौकाराचा मार खाला. तिसरा चेंडू आपण पाहिला तर अगदी मात्र सुदामच्या हातामध्ये विसालदा गेलाय. इथं अजून पाहिलं तर समीकरण आता बदललं जाईल. चेंडू असतील आपल्याला पाहायला मिळतील 9 चेंडू आणि 11 धाबींची गरज असणार आहे. अजूनही सामना कोणी जिंकला नाही. या वेळेस आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी राहिली. समीकरण बदललं जाईल. जसे जसे चेंडू येतील डॉट ना दादा तसे तसे दडपण वाढले जातील. कारण आपण पाहिलं तर या सामना मात्र रप आणि टप आपल्याला पाहायला मिळेल. अगदी दोन्ही जवळच्या टीम आहेत. आपण पाहिलं तर एक दहीगाव एक आपण पाहिलं तर एक चांगला संघ आहे. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर डोनेवाडी सुद्धा एक चांगली टीम आहे. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर चेंडू असतील 9-8 चेंडू असतील आणि धावसंख्येची गरज असणार आहे. इथं मात्र फटका अजून एक फसला आहे. यामध्ये हा झेल टिपणं गरजेचं आहे. या बेलेस मात्र पहा किती चांगला झेल टिपला जातोय. नाही मी आता हात ठेवून राहिलोय. अरे डायरेक्ट फोटाल्याला करंट लागत. नेक्स्ट मॅच साठी आपण वळणार आहोत. मी दोन्ही संघांना शेवटची पुकार असेल कारण तर हा षटक संपण्याच्या अगोदर मात्र उपस्थित नोंदवा. दोन्ही टीम संजयनगर टीम आणि गोरकामत टीमला विनंती असेल. हॅलो ज्यावेळेस आपण पाहिला तर इथं मात्र पहा अजून एक चुकी पाहायला मिळते. पण इथं मात्र थोडासा पण पाहिलं तर पंबल जरूर पाहायला मिळाला. 6 चेंडूचा खेळ अद्याप 18 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. 6 चेंडूचा खेळ आता बाकी असणाऱ्या स्कोर गार्ड जाऊन पोहोचलाय. 34 धावा स्कोर गार्ड वरती आहेत. धावा येण्यात सगळे बॉल डॉट आले. आउट 4-0 आउट 0-1 चौकार झालाय ना. लास्टला पण डॉट लास्टला पण बॉल डॉट बत्तीस धावा स्कोर गॉटी. सॉरी माफी असावी कारण ते इथं थोडासा गुन्हेलेकरकडनं चुका होतात. 32 धावा स्कोर गाठ वरती नाण्यापैकी इथं मात्र झाली.
दादा किती पाहिजे असतील 32 झाले ना माझा दादा किती इथे टॉर्चला इतर रुपये ठेवतोय तुझ्या जवळ. आज चेंडूमध्ये 11 करावे लागतील. समीकरण बदलला जातो दादा. आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू एक टर्निंग पॉईंट ठरला असेल. इथं मात्र पहा किती चांगली गोलंदाजी राहिली या 2 षटकाच्या माध्यमातून. पहिला षटक आपण पाहिलं तर 17 धावा खर्ची केल्या गोलंदाजानं. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर दुसऱ्या गोलंदाजानं 11 धावा खर्ची केल्या. मनोहर मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यास आपण पाहू शकाल स्वतः कर्णधार असेल या टीमचा धनंजय पवार उर्फ आपण पाहिलं तर DN पवार हाच गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर डॉट चेंडू आणि त्यामध्ये आपण पाहिले तर एक विकेट सुद्धा मिळवली जाते. आता समीकरण बदलला जाईल दादा हो. या 5 चेंडूमध्ये आता करावे लागतील त्या 11 धावा. 11 धावा स्कोअर गाठवरती आता करावे लागतील. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक चेंडू येईल डॉट. आता समीकरण बदलला जाईल. असं वाटलं होतं हा सामना एकतर्फी झुकवण्याचा प्रयत्न असेल दहेगाव टीमचा, पण इथं पहा शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत असताना डोनेवाडी टीम आपला अजूनही हार मानत नाही आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी राहिली. पुढचा चेंडू DN पवार आपण पाहिलं तर यावेळेस मोठा फटका मोठा पहार चेंडू जाईल का. यावेळेस मात्र षटकार येईल आणि षटकाराच्या साईनं आता समीकरण बदलला जाईल. बॉल किती राहिला यास आपण पाहिला तर आता समीकरण बदलला जाईल. 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज असणार आहे. यावेळेस आपण पाहिला तर कधी कधी गोलंदाज सज्ज होतोय तर कधी कधी फलंदाज. यावेळेस आपण पाहिलं तर एसटी रस्त्यामध्ये आपण पाहिलं तर सुदामदा असतील. त्याचबरोबर आपण पाहिलं तर चेंडूलाची मात्र पाहणी करत राहिल्या, कारण आपण पाहिलं समोर फलंदाज बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू लागतोय तर सीमारेषा पलीकडे धाडण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र सक्सेस झालाय. DN पवार सारख्या गोलंदाजावरती आक्रमण आणि इथं पहा इथं मात्र फसवा चेंडू आणि फसवण्याचं काम इथं मात्र DN पवारकडनं शिकावा. इथं मात्र पहिला चेंडू आपण पाहिलं तर तशा पद्धतीने चेंडू फेकल्यात तर मात्र षटकाराचा मार खाऊन सुद्धा अजूनही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता चेंडू मात्र असतील 2 आणि 5 धाब्यांची गरज असणाऱ्या. एक मोठा फटका या सामन्याची हवा काढू शकतो, पण इथं शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडू परत ही मॅच आपल्याला आज पाहायला मिळेल. पहिला 17 आणि पहिल्या 17मध्ये इथं काय घडला जातंय. या वेळेस मात्र काय घडला जातंय हा चेंडू अजून एक येईल डॉट. आता समीकरण बदलला जाईल. इथं मात्र आपण पाहू शकाल 1 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग असेल. हॅलो, काय प्रॉब्लेम. एक मिनिट.
इथे थर्ड अंपायर बोलते का उंची जास्त आहे, तर सोड चेंडू घोषित केलाय. कसला इकडचा नाही तिकडचा नाही, मला वाटलं काय हाईटचा. त्यांचा रिवो कसला घेतला त्यांनी, आपण हाईटच बोलतोय. पंच डिस्कस करा. आम्ही हाईटचा दिला म्हणून आम्ही हाईटचा दिला होता, बाकीचा दुसरा माहित नाही आम्हाला. पंचांची डिस्कस करा. कसला आहे फलंदाजांनी कसला मागितलाय ना, तुम्ही कसला दिलाय ते सांगा आम्हाला. हा मग हाईटचा वाईट आहे, उंची जास्त आहे थोडीशी. डेन पवार साहेब आपण पण अनुभवी खेळाडू आहेत. नक्कीच आम्ही इथं पाहतोय, आपण पण रिप्लायमध्ये पहा. हा व्हिडिओ आपल्याला पण पाहायला मिळेल. जास्त वन बाउन्स होता त्यामुळं आणि पाहिले इथे मात्र सुरेख कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते डीएन पवार यांच्याकडून. शेवटचा चेंडू पर्यंत शिल्लक असेल ना, धावफलक जाऊन पोहोचले. किती एक चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. रोमांचक सामना पाहायला मिळतोय, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना, पहिला सामना. नक्की तमाम प्रेक्षक ह्या सामन्याचा आनंद घेत असताना पाहतोय आपण. ट्रॅकर फलंदाज पाहायला मिळेल देगाव टीम कडून महेश परतू डीएन पवार. आणि फटका फसलाय आणि तो जेल होतोय. क्या बात है, पकडो कॅच और जितो मॅच, कॅच इन द मॅच. इथं डीएन पवार मात्र नक्कीच इथं हबी ठरलाय आणि डोनेवाली टीम मात्र इथं विजय होते. काय खुन्न द्यायची नाहीये मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेट आहे, ह्यामध्ये आपण सेकंड करून घ्यायचे.